स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 7. अण्णांच्या मनात पांडुरंगाबद्दलचे विचार चालू असतानाच नर्मदा म्हणाली, अण्णा, निघायचं का? तिन्ही सांज झाली. हो, चला. आज बरोबर कंदील आणलेला नाही. अण्णांचं बोलणं योग्यच होतं, कारण रोह्यात अजून वीज आलेली नव्हती. आपल्या प्रजेला भुलवण्यासाठी परकीय ब्रिटिश सत्तेनं देशात अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. आगगाडी, तारायंत्र अशा अनेक सुधारणांबरोबरच वीजही देशात आलेली होती. परंतु त्या विद्युत दीपांचा प्रकाश अद्याप रोह्यापर्यंत फाकला नव्हता. त्यामुळे संध्याकाळनंतर गावात अंधाराचं साम्राज्य पसरायचं. अशा परिस्थितीत रस्त्यातून जाताना कंदिलाची आवश्यकता भासत असे. परंतु आज अण्णांनी बरोबर कंदील आणलेला नव्हता. म्हणून नर्मदेचं बोलणं ऐकून ते लगबगीनं उठले. अंगातला खादीचा सदरा एकसारखा केला. मग पांडुरंगाकडे बघून म्हणाले, निघूया आपण. अंधार पडायच्या आत तरी घरी पोचायला हवं ना. आपल्या जागेवरून उठत पांडुरंगानं विचारलं, पुन्हा केव्हा यायचं इथे? नेहमीच यायचंय. तू पुढे मोठा झालास ना, तरी या क्षेत्राला विसरू नकोस बरं. आपल्या आठवले घराण्याचं हे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी इथे येत जा, तुला मार्ग सापडेल. आपल्या या श्रद्धास्थानाला तू शरण जा. अण्णा पुढे मनाशी म्हणाले, याच्या बाबतीत ईश्वर योजना काय आहे कुणास ठाऊक. कदाचित हा स्वतःचा मार्ग स्वतःच शोधील. पांडुरंगाला त्यांचं मघाचं बोलणं सर्वस्वी समजलेलं नव्हतं. तरी पण होकारार्थी मान हलवून त्यानं पुन्हा एकदा त्या परमपवित्र समाधीस्थानाला श्रद्धायुक्त अंतःकरणानं नमस्कार केला. मग मात्र ते तिघे तिथून निघाले. भुवनेश्वर मंदिरावरूनच त्यांना रस्त्याच्या दिशेनं जावं लागणार होतं. मंदिरापाशी आल्यानंतर अण्णांनी पुन्हा एकदा बाहेरूनच शिवाला वंदन केलं. डावीकडच्या कोपऱ्याच्या दिशेनं बघूनही त्यांनी आपले हात जोडले. मग झपाझप पावलं टाकत ते निघाले. पांडुरंग आणि नर्मदा ही बहीण भावंड सुद्धा त्यांच्याबरोबरीने निघाली. रस्त्यावर आल्यानंतर गावाच्या दिशेनं जाण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून ते निघाले. सूर्य तेव्हा पश्चिमेच्या उंच उंच डोंगरांच्या आड निघून गेला होता. सूर्याचा तांबूस प्रकाश पश्चिमेकडे झुकलेल्या पांढुरक्या ढगांवर पडला होता. त्यामुळे ढगांच्या बाजूनं नारंगी रंगाची प्रभा फाकली होती. जणू पश्चिम क्षितिजावर नारंगी रंगाची उधळण झाली होती. नारंगी पडद्याच्या पार्श्वभूमीवरील ते उंच डोंगर मात्र काळपट करड्या रंगाचे दिसत होते. पश्चिम क्षितिजाकडे झेपावणारा पक्षीगण त्या डोंगरांमध्ये लुप्त होत होता. पांडुरंगाचं मात्र त्या निसर्गाकडे लक्ष नव्हतं. अण्णांच्या मघाच्या बोलण्यावर त्याचे विचार चालले होते. शिवाय अण्णांनी भुवनेश्वर मंदिरात प्रवेश केल्यानंतर दरवाजाजवळच्या डावीकडच्या कोपऱ्याकडे बघून नमस्कार कशासाठी केला होता याचं कोडही त्याला उलगडलं नव्हतं. त्यानं तेव्हाच अण्णांना विचारलं, अण्णा, मगाशी तुम्ही मंदिरात कुणाला नमस्कार केला तो? कुणाला म्हणजे काय? देव आला. तिथे देव कुठे होता? तुम्ही तर त्या कोपऱ्याकडे बघून नमस्कार केलात. हो, बरोबर. बरोबर ना. मग कुणाला नमस्कार केला ते सांगा की. अरे तिथे मी सांगेन तुला पुन्हा केव्हा तरी. आता अंधार पडायच्या आत घरी गेलं पाहिजे. चला, पटापट पाय उचला. नर्मदा आणि पांडुरंग भराभर चालायला लागले. पायांचा वेग वाढला होता. त्याचबरोबर पांडुरंगाच्या मनातलं विचारचक्रही वेगानं सुरू झालं होतं. पांडुरंग पंत संन्यासी का झाले आणि अण्णांनी मंदिरातल्या त्या कोपऱ्याकडे बघून नमस्कार का केला हे प्रश्न त्याला चांगलेच भंडावत होते. एव्हाना ते शाळा ओलांडून उजवीकडे घराच्या दिशेनं वळले होते. थोड्याच वेळात ते घरापाशी येऊन पोहोचले. तिन्ही सांज तेव्हा टळून गेली होती. घराघरात कंदील आणि तेलाचे दिवे तेवायला लागले होते. अण्णांच्या घरातही दिवे तेवले गेले होते. अंगणात प्रवेश केल्याबरोबर सरस्वतीबाई त्यांना समोर आल्या आणि म्हणाल्या, किती उशीर? तिन्ही सांज टळून गेली. अण्णा म्हणाले, उशीर झाला खरा. पटकन आम्ही हातपाय धुवून घेतो. तोपर्यंत तुम्ही धुपारतीची तयारी करा. मान डोलावून सरस्वतीबाई आत निघून गेल्या. पुन्हा बाहेर येऊन त्यांनी मुलांवरून तुकडा वळवून टाकला
आणि म्हणाल्या, एवढ्या उशिरा रानावनातून यायचं म्हणजे हे करायलाच हवं. मग हातपाय धुवून पांडुरंग आणि नर्मदा अण्णांच्या धुपारतीत सामील झाले. धुपाचा सुगंध तेव्हा सर्वत्र दरवळला होता. पांडुरंगाच्या मनातले विचार मात्र मुळीच थंडावले नव्हते. आरती करताना देखील मघाचे प्रश्न त्याच्या मनात उफाळून वर येत होते आणि विचारांच्या आवर्तात सतत फिरत होते. सकाळची वेळ होती. पांडुरंग अण्णांसमोर बसला होता. अण्णांनी त्याला मनाच्या श्लोकांची संथा दिली. पांडुरंगाला पाठ दिल्यानंतर ते तिथून उठले. उठताना म्हणाले, आता मी पूजा उरकून घेतो, तोपर्यंत तू पाठांतर कर. अण्णांनी नुकतंच स्नान केलं होतं. देवपूजा करायची असल्यामुळे त्यांनी अंगात सदरा चढवला नव्हता. पूजेला जाण्यापूर्वी त्यांनी पांडुरंगाला पाठ दिला होता आणि ते आता देवपूजेसाठी उठले होते. देव्हाऱ्यासमोर बसल्यानंतर प्रथम त्यांनी देवावरचं निर्माल्य बाजूला काढलं. सारे देव ताम्हणात काढून घेतले. शंख घंटाही ताम्हणात काढून घेतली. तेव्हा घंटेचा किंचित किणकिणाट झाला. मग देवांना त्यांनी दुग्धस्नान घातलं. शुद्धोदकानं देवाला स्नान घातल्यानंतर बघता बघता ते ताम्हण दुग्धोदकाच्या तीर्थानं काठोकाठ भरून गेलं. इतक्यात पांडुरंग त्यांच्याजवळ येऊन बसला. अण्णा पूजेला बसले म्हणजे बहुतेक नेहमीच तो त्यांच्या शेजारी येऊन बसायचा. मग पूजेविषयी ज्या ज्या शंका कुशंका मनात यायच्या त्यांचं निराकरण तो अण्णांकडून करून घेत असे. आजही तो अण्णांच्या साऱ्या हालचाली बारकाईनं निहाळत बसला होता. पूजा करताना अण्णांनी त्याला विचारलं, पाठांतर झालं? होकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, हो, त्यात काय? ताम्हणातले देव पुसण्यासाठी वस्त्रात घेताना अण्णा म्हणाले, एवढ्यात झालं पाठांतर? बाकी बृहस्पतीच आहेस तू. त्यांच्या बोलण्याकडे पांडुरंगाचं लक्षही नव्हतं. अजूनही काही देव त्या तीर्थात बुडालेले होते. ताम्हणातल्या त्या देवांकडे बघत तो काळजीयुक्त स्वरात म्हणाला, अण्णा, देव पाण्यात कशासाठी घातले हो? अरे कशासाठी म्हणून काय विचारतोस? देवांना स्नान नको का घालायला? पण देव पाण्यात ठेवले म्हणजे त्यांना वालांसारखी मोड नाही का येणार? पाण्यात काही घालून ठेवलं म्हणजे त्याला मोड येतात ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसली होती. म्हणूनच त्याने भाबडेपणानं पण काळजीयुक्त स्वरात आजोबांना शंका विचारली होती. त्याचे आजोबा चढ्या स्वरात म्हणाले, अरे देवांना कुठले आले मोड? कसं उत्तर द्यावं तुला? बरं, उत्तर दिलं तरी पुन्हा नवे प्रश्न उकरून काढतोस. याच्या डोक्यात असले प्रश्न येतातच कसे? काही कळत नाही. याला खुळा तरी कसं म्हणावं? पलीकडच्या बाजूला काम करत बसलेल्या सरस्वतीबाई म्हणाल्या, त्याला आता शाळेत घाला. म्हणजे काय होईल? शाळेत मास्तरांना प्रश्न विचारून भंडावून सोडणार नाही असं वाटतं का तुला? घरचे प्रश्न तरी कमी होतील. काही नको, याला मी शाळेत मुळीच घालणार नाही. शाळेचं शिक्षण त्याच्या काही कामाचं नाही. त्याला मी संस्कृत शिकवणार आहे, भाषा शिकवणार आहे. व्याकरण आणि न्याय हळूहळू शिकेलच. तपोवन पद्धतीचं शिक्षण हेच खरं शिक्षण. पुढे त्याला त्याचा खचितच उपयोग होईल. शाळा कॉलेजातलं शिक्षण घेऊन तो काय करणार? कारकुनीच ना. ते मला चालणार नाही. त्यानं नोकरी नाही केली तरी चालेल. अहो, आपले जुने विचार आज नष्ट होत चाललेत. ते विचार टिकवण्या इतकी बुद्धिमत्ता पांडुरंगाजवळ आहे. त्याला वेगळ्या पद्धतीचंच शिक्षण द्यायला हवं. म्हणूनच मी त्याला शाळेत घालणार नाही. त्यापेक्षा मी मास्तरच घरी आणतो ना. त्याचं शिक्षण लगेच सुरू होईल. जणू अण्णा हे सारं स्वतःशीच बोलत होते. पांडुरंगाचं शैक्षणिक भवितव्य चितारत होते. काही क्षण थांबून ते पुन्हा म्हणाले, हे पहा, विचारू देत त्याला प्रश्न. तो फार हुशार आहे. आत्तापासून तो प्रत्येक गोष्टीवर विचार करतो. मग आपणही त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला नकोत का? सरस्वतीबाई हसून म्हणाल्या, बघा, प्रश्न विचारले म्हणून रागावणं झालं आणि आता पुन्हा त्याचीच कड घेणं चाललंय. इकडचा फार लाडका आहे ना तो. तुमचा लाडका नाही वाटतं? आहे तर. असं म्हणून सरस्वतीबाई त्याच्याजवळ आल्या आणि त्यांनी त्याला आपल्या जवळ ओढून घेतलं.
देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.